Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आणि जी काय काम केलं म्हणून आतापर्यंत आरडत होते, आता म्हणलं की बाबा आम्ही सत्तेत गेलो तर लगेच ते निष्ठा 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 म्हणून आरडायला लागले. ठीक आहे, बोललाय ना, बोलू दे. पण त्याचं प्रामाणिकपणे जेव्हा त्याला कधी गरज पडेल ना त्यावेळेस ओमराजे त्याच्यासाठी अर्ध्या रात्री उपलब्ध असतात. आता जो पुढची पिढी येते ना तुमच्याकडे पण राजकारणात, त्याला असं वाटतं की अरे मग हाच जर ट्रेंड फॉलो होणार असेल तर मग विरोधात राहायचं कशाला, मग तिकीट घेतानाही सुरुवातीला ज्या पक्षाकडे आता सत्ता आहे त्याच्याकडूनच घ्यायचं, वारं बघायचं, तशाच पद्धतीने जायचं. मग हे ट्रेंडच सेट होतं आता. अहो होतंय काय बघा की तुम्ही, काय परिस्थिती आहे सध्या, काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा मला. हे बघा, एक लक्षात घ्या, काल राजकारणात आलो आणि आजच लगे आम्ही गेलो असं नाही. आम्ही संघर्ष केला आहे ना आजपर्यंत, जवळपास 7 वर्ष झालं केलं आम्ही असं म्हणत नाही ना की लगेच की काल झालं ना आज केलं, असं नाही. बऱ्याचशा लोकांनी माझ्यावर आरोपी केले, मग तसं जर असतं तर 22लाच मग आम्ही निर्णय घेतला असता. आता तर ज्यांच्या सोबत तुम्ही इतके दिवस काम केलं तेच तुम्हाला आता काय शब्द वापरतात तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसात. कुठले? ज्या लोकांसोबत तुमच्या पक्षातल्या पण म्हणतो. आता कसं आहे, एक लक्षात घ्या, ज्या माणसाने आपल्यावर प्रेम केलं असतं तीच राग व्यक्त करत असते. आणि कसं आहे, ज्या माणसाचा आपला काहीच संबंध नाही ती बोलेल का तुम्हाला? काय कोण बोलतंय? नाही, जीव आहेच ना त्याचा, माझ्यावर जीव आहे म्हणून बोलतंय, बोलू दे ना. त्याला आज माझ्यावर राग आहे, पण त्याचा राग मी कधीच नकारात्मक हे ना घेत नाही, मी बिलकुल घेत नाही नकारात्मक. ठीक आहे, बोललाय ना, बोलू दे. पण त्याचं प्रामाणिकपणे जेव्हा त्याला कधी गरज पडेल ना त्यावेळेस ओमराजे त्याच्यासाठी अर्ध्या रात्री उपलब्ध असतात. हे त्याचं मत परिवर्तन करेन. ठीक आहे, बोलू दे, मला आज काय फरक पडत नाही. हे स्पेसिफिकली संजय राऊतांसाठी का? नाही, माझं कुणासाठीच नाही. तुम्ही माझ्या तोंडात तुम्ही माझ्या तोंडात कुठलेही शब्द घालू नका. मी तुम्हाला इतकंच सांगतो की इथं माझ्याही मतदारसंघातले काही कार्यकर्ते आहेत ज्या बिचाऱ्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे, कष्ट केलेले आहे. माझ्या ह्या निर्णयामुळं त्यांना 100% दुःख होणं, वेदना होणं ही साहजिक आहे, ते काही चूक नाही आहे. मग त्या वेदनेतनं त्यानं एखादी गोष्ट माझ्याबद्दल बोलली तर मी त्याचा राग करणार नाही. त्याला मी निश्चितपणे येणाऱ्या काळात पुढच्या त्याला समजून घेईल, ते पण त्याला पण समजून देईन की बाबा काय नेमकी गरज होती. आणि आम्ही फार काय उल्हासानं नाही आहे, जे दिसतंय अशाच पद्धतीने जर आम्ही राहिलो तर उद्या आमची अशी अवस्था होईल. खूप खूप धन्यवाद. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली फार, कदाचित निवडून येईन निवडून पुन्हा. साहेब, मलाही वाईट वाटतं ना ज्यावेळेस लोक मला म्हणतात, आता आजपर्यंत माझ्याबद्दल बोललं झालं होतं, 7 वर्ष तुम्ही खासदार आहेत, काय काम केलं, काय काम केलं. आणि जी काय काम केलं म्हणून आतापर्यंत आरडत होते, आता म्हणलं की बाबा आम्ही सत्तेत गेलो तर लगेच ते निष्ठा 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 म्हणून आरडायला लागली. ती म्हणजे राजकारणाची गोष्ट गाढवावर बसलेल्या बापल्या का सारखी आहे. गाढव रिकामी जाऊ देत नाही, बाप बसलेला बी चलत नाही, पोरगं बसलेला बी चलत नाही.